दारी एकदंत दयावंत चार भुजाधारी माते पर तिलक सोह मूस की सवारी मूस की सवारी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा पिता महादेवा अंधे को आँख देत कोहिन को काया अंधे को आँख देत कोहिन को काया भांजन को पुत्र देत निर्धन को माया निर्धन को माया जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाति पार्वती पिता महादेवा पिता समर्पयामि गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया అందరికి ఇంచెన్ చూపి తిరుగు వాళ్ళు చూస్తారు వస్తే ఇంచెన్ చూపి వాళ్ళు నువ్వు తీసుకొచ్చి ఎట్లా మొక్కు ప్రభు कन्नकः लम्भोदश विकटो विघ्नराजो गणाधिपः धूमकेतुर्गणाध्यक्षः फालचन्द्रो गजाननः वक्रतुण्डशूर्पकर्ण हेरम्बस्कन्दपूर्वजा षोडशैतानि नामानि अपटे शृणुयादपि विद्यारम्भविवाहे चे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सर्वकार्येषु विघ्नतश्च न जायते. पाहुण्यांचं वक्त्यांचं आगमन झालेलं आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी आपल्या इथं सोलापूरमध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस थांबल्या थांबल्यास असे श्रोते अगदी न चुकता हजेरी लावतायत. एक 5 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आहेत आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे सगळं शक्य होतो आहे. 60 वर्षांचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा एक माइलस्टोन ज्याला म्हणता येईल असं हे चाललेलं आहे. सगळ्यांचे सातबार या व्याख्यानाला लागत आहेत. वक्ते तर आहेतच, श्रोतेही तितकेच महत्त्वाचे आणि दर्दी सोलापूरकर श्रोते हे त्याहून महत्त्वाचे जसे हे सगळे आपण आहात. या ठिकाणी काल जे व्याख्यान झालं होतं डॉक्टर दीपक शिकारपूर सरांचं आणि आज सकाळी सुद्धा त्यांचं आम्ही व्याख्यान घेतलं. दुपारपर्यंत ते आमच्यासोबत होते. सकाळी आम्ही सिद्धेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचं व्याख्यान ठेवलं. मुलींसाठी फर्स्ट इयरच्या आणि इंजिनिअरिंगच्या IT आणि CSCच्या मुलींसाठी होतं. अतिशय भारदास्तपणाने आणि अति उत्कृष्टरित्या त्यांचं व्याख्यान झालं. सगळ्या विद्यार्थ्यांनी अशा भारावून गेल्या अक्षरशः. काहीतरी वेळ करण्याचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न ते करतील असंही सांगतायत. त्यांना अक्षरशः त्यांनी मंत्रमुग्ध केलं आपल्या विचाराच्या माध्यमातून. आज ज्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे आदरणीय आनंद माडगुळकर सर सपत्नीक आज इथं उपस्थित आहेत. आणि बऱ्याच जणांचे असे क्वेश्चन येत आहेत की खिडकी काय भानगड आहे. माझ्या खिडकीतून गदिमा म्हणजे एक उपमात्मक साहित्याच्या भाषेमधून माझ्या दृष्टिकोनातून गदिमा या अर्थानं आपण ते घ्यायचं आहे. मी व्याख्यानाचे प्रेसिडेंट रत्नाकर काकांना विनंती करतोय कृपया त्यांनी मान्यवरांना स्टेजवर घेऊन येण्याचं आहे. माडगुळकर सर, रमेशजी, बिंगे साहेब, टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत करूयात.
जायचं सर्वांना मामाच्या गावी. पण आज पाहुणेच आपल्या सोलापूरला आलेले आहेत, त्यांच्यासोबतच आपण गप्पा मारूयात आणि त्या गदिमांच्या विषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांचं दृष्टिकोन कसं आहे ते पाहूयात. आपल्याला दिसलेले गदिमा आणि आनंद सरांना दिसलेले गदिमा काय आहेत त्याची माहिती आपण घेऊयात. आणखीन एक सुंदर एक बालगीताचा आपण आनंद घेऊया. सुरुवातीलाच अप्रतिम अशी गीतं आपण बरेच आहे आपण वा क्या बात आहे. 14 टाळ्या गदिमांसाठी. आपल्या बालपणातली ही या रम्य अशा आठवणी जाग्या झाली असतील नक्कीच, हो की नाही. येस येस येस. नशीब कोणी उठून नाचायला सुरुवात केलेली नाही आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक तो ज्यांनी स्वीकारले रोटरियन व्यंकटेशजी बिटला येत आहेत. ठीक आहे. मी व्याख्यामालेचे प्रेसिडेंट आदरणीय लक्ष्मणपूर काकांना विनंती करतोय, कृपया त्यांनी आजच्या आपल्या वक्त्यांचं आनंद माडगुळकर सरांचं त्यांनी स्वागत करावं. आनंद माडगुळकर सर. धन्यवाद. सोलापूर मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन आणि या व्याख्यानासाठी सतत सहकार्य यांचं आम्हाला लाभतंय असेच रमेशजी विडप यांचंही स्वागत करावं असं मी व्याख्यामालेचे अध्यक्ष रोटरियन श्रीनिवास बिंगी यांना विनंती करतो. धन्यवाद जी. आता आपण दीप प्रज्वलन आणि गणेश पूजनानं मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. कृपया सर्वांनी उठून उभे राहावे. आरती होणार आहे श्रींची. यजमानस्य हि हस्ते गणेश स्थापन विद्यर्थः गणेश आरती करिष्यहि. ओम नमो स्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादक्षिरोर्भाववे सहस्रनामनि पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. कहता वार्ता विघ्नाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उपशेंदुराची कंठी जळके माय मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित थरा तुझ गौरी कुमरा चंदनाची युती कुंकुम केशरा हिरे
जडित मुकुट शोभतो भरा ऋणवंती नुपुरे चरणी घागर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामन पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधनान सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पाबाभे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामन पूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया. कृपया सर्वांनी बसावं आणि सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपले मोबाईल कृपया आपण सायलेंट मोडवर आपण ठेवण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून कार्यक्रमामध्ये व्यत्यय येणार नाही. आणि व्याख्यान चालू असताना कृपया आपापसामध्ये बोलून इतरांना डिस्टर्ब होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे, सर्वांची सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद. गदिमा फिल्मी भाषेमध्ये बोलायचं जर सिर्फ नाम ही काफी है. गजानन दिगंबर माडगुळकर विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि एक उत्कृष्ट अभिनेते सुद्धा. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीत रामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतर झालेली आहेत आणि या गीत रामायणाच्या त्यांच्या उल्लेख करण्यासाठी त्यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जायचं आणि ते नितांत खरं पण आहे. गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 157 पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत चित्रपटांसाठी, मराठी असतील, हिंदी असतील, आणि जवळपास 2000 गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये मगाशी गीत केले या ठिकाणी नाच रे मोरा आणि जुग जुग गाडी वगैरे बालगीतं आपल्याला नक्कीच सापडत असतील. सरांची सांस्कृतिक वैचारिक पातळी, सांस्कृतिक ठेवा, त्यांचा वाङ्मयीन ठेवा जो आहे त्याच्याविषयी आणि त्यांच्या बऱ्याचशा पैलूंच्या विषयी अधिक माहिती आपण जाणून घेण्यास नक्कीच उत्सुक असाल. मीही आहे तसाच. तर आपण विदाऊट वेस्टिंग टाईम मी आमचे रोटघरी आणि स्वामीनाथ कळसे सरांनी विनंती करतोय, त्यांनी सरांची आनंद माडगुळकर सरांची त्यांनी परिचय करून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण गदिमांच्या विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात. श्री कळशेट्टी सर. नमस्कार. गणेशाला वंदू जो प्रज्ञान सिंधू प्रबोधिनी बंधू सकलांचा सर्व सुखकर्ता संजीवनी भरता देवानी देवता नमित येतया गणरायाच्या चरणी शतकोटी वंदन समर्पण. व्यासपीठावरील गुणजनांची मांदी यारी प्रबोधन प्रेमी ज्ञान ग्रहण करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार. मातेला गंध आहे, फुलांना सुगंध आहे आणि उद्योग बँक रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचा एक वेगळाच आनंद आहे. या आनंदामध्ये आपण पाहूयात आजचे व्याख्याते यांचा थोडक्यात परिचय. मित्रांनो, आज आपण ज्यांचा गौरव करतोय आणि गौरव करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत असे आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आनंद माडगुळकर. ज्या गणरायाच्या पूजेने कार्यक्रमाची सुरुवात झाली असे गजानन. गजाननाच्या 2 रिद्धी सिद्धी. रिद्धीची पत्नी, गणपतीचे 2 रिद्धी आणि सिद्धी. रिद्धीचा जो मुलगा होता तो या ठिकाणी आनंद. आज ज्या व्याख्यातांचा आपण या ठिकाणी परिचय करून देत आहोत असे हे गजानन यांचे सुपुत्र
मुक्त व्हावा गुंडा ज्याने लावावा त्रैलोक्य शेंडा. अशा या ठिकाणी साहित्याच्या क्षेत्रामध्ये अजरामर अशा प्रकारचे काव्य करणारे, अजराम अशा प्रकारचे लेख लिहिणारे, साहित्य लिहिणारे आनंद माडगूळकर, ज्यांच्या नावातच आनंद आहे. होय, मी बोलतोय आदरणीय आनंद माडगूळकर यांच्याविषयी. कोल्हापूरच्या सांस्कृतिक भूमीमध्ये 1 ऑगस्ट 1948 रोजी जन्मलेले हे उत्तुंग अशा प्रकारचं तेजस्वी, तेजावलेलं, रसरसित, टवटवीत व्यक्तिमत्व म्हणजेच आनंद माडगूळकर सर आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी या ठिकाणी BSc पदवी घेतलं. थेट साहित्य, कला, चित्रपट आणि संगीताच्या विश्वात विलीन झाले. श्री फिल्म परिषदेच्या माध्यमातून तब्बल 50 अनुभवपटाची निर्मिती आणि त्यात त्यांचा सहवास लाभलेले महान व्यक्तिमत्व सुधीर फडके, चित्र दिग्दर्शक राजा परांजपे असे किती मोठमोठे व्यक्तिमत्व त्यांना या ठिकाणी लाभले. गीत रामायण या काव्य कृतीचा प्रसार आत्ता सरांनी सांगितल्या पद्धतीनं देशात आणि देशभरामध्ये आणि प्रदेशातील हजारो कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पोहोचले. आज दूरदर्शन, झी, सोनी असे अनेक वाहिन्यांवर कार्यक्रमातून त्यांची उपस्थिती सतत जाणवत असते आम्हा सर्वांना. मंडळी, लेखणी ही तितकीच सामर्थ्यवान. वाट पाहते पुनर्नवी या चित्रपटात संपूर्ण लेखन आणि साहित्य क्षेत्रात गीत रामायणाचे रामायण, भावार्थ गीत रामायण, जिन्सीच्या वाटा, बाबूजी गदिमा, एक अद्वैत गदिमा, पंचवटी, 7 भावंडे ही पुस्तके वाचकांच्या मनावर अमीट ठसा उमटून जात आहेत. आणि सध्या ते आजचा विषय माझ्या खिडकीतून गदिमा. मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा बैठा है. आज आनंद सरांच्याच व्याख्यानातून, वक्तृत्वातून आपण माझ्या खिडकीतून गदिमा हे आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. मला निश्चित माहिती आहे आपण सर्वजण त्यांच्या व्याख्यानानं अगदी तृप्त होऊ. त्यांचा योगदानाचा गौरव मध्यवर्ती ब्राह्मण संस्था, नाशिक, महाराष्ट्र शासन, स्वामी समर्थ ट्रस्ट नांदेड यांच्याकडून विविध पुरस्कारांनी, विविध सन्मानाने त्याला गौरवण्यात आला. त्यांना मिळालेले विशेष ग्रंथ पुरस्कार हे तर त्यांच्या कार्याला अधिकच उजाळा देऊन जातात. मित्रो, अशा बहुआयामी, अभ्यासू, संवेदनशील व्यक्तिमत्वाला, अर्थात खऱ्या अर्थानं संस्कृतीच्या सेवकाच्या व्यक्तिमत्वाला आपण आज या सोहळ्यात सन्मानित करून त्यांचं व्याख्यान ठेवलं. ही आपल्यासाठी केवळ अभिमानाची नव्हे तर आयुष्यभर लक्षात राहील असं अविस्मरणीय क्षणाची देणगी आहे. वक्त्यांमध्ये, प्रेक्षकांमध्ये जास्त वेळ न घेता मला अशा महान थोर गजाननाचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांना आपल्या समोर सादर करण्यास मनस्वी आनंद होतोय. धन्यवाद. धन्यवाद खर्चेटी सर. मित्र, आनंद सरांचा इतक्यात आनंदपणाने ओळख करून देणारे आणि आपल्या सर्वांना आनंदित करणारे खर्चेटी सर. आणि जास्त न वेळ घालता आनंद सरांना विनंती करतोय, कृपया आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करूयात. गदिमा माझ्या खिडकीतून दिसतात तरी कसे, आम्हाला तर कळू द्या. जोरात आहे त्यांचं स्वागत करूया. गदिमांना आपल्यातून गेल्याला आता जवळजवळ 40-45 वर्ष उलटून गेलेली आहेत. पण तरीही आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गीत रामायणाचा कार्यक्रम असला तर
तर अक्षरशः त्याच्यावर हजारो श्रोत्यांच्या उड्या पडतात. आजही त्यांच्या चित्रपटातली गाणी तितक्याच तन्मयतेनं, तितक्याच एकाग्रतेनं ऐकली जातात. आजही त्यांच्या जुन्या चित्रपटातले जे सीन आहेत ते आनंदाने पाहिले. आपल्याला सहज गंमत सांगतो, माझ्या मुलीने एक चॅनल सुरू केला आहे, गदी माडगुळकर ऑफिशियल, इंस्टाग्रामवर. त्याच्यावर आपल्याला माहिती असेल बाबूजींनी गायलेलं देव देवाऱ्यात नाही, ते गाणं अतिशय लोकप्रिय. ते गाणं त्यांनी टाकलं आणि त्याला किती लाईक्स मिळावे? 10 लाखापेक्षा जास्त लाईक्स. म्हणजे चंद्राची कला सुद्धा ठराविक काळानंतर कमी कमी होत जाते, पण गदिमांच्या प्रतिभेची कला ही साक्षात सारखी वाढतच चाललेली. मला काय वाटतं की त्यांची ही जी असीम लोकप्रियता आहे, आता आपल्या सुरुवातीला गदिमांच्या विषयी बोलताना सांगितलं गेलं की मी थोडासा त्याच्यात करेक्शन असं करतो, 167 चित्रपट त्यांनी लिहिले. 167. 2000 चित्रपट गीतं आणि शिवाय भावगीतं आणि या सगळ्यांच्यावर कळस चढवणारं गीत रामायण. जवळजवळ 12 कथासंग्रह, 2 कादंबऱ्या आणि 2 नृत्यनाटिका. कथा ही रामजानकीची आणि शिवपार्वती ही 2 नृत्यनाटकंही त्यांच्या लेखणीत उतरली. त्यांच्या या असीम लोकप्रियतेचं रहस्य कशात दडलंय असं मला नेहमी प्रश्न पडायचा. मला असं वाटतं की ज्या प्रकारचं जीवन गदिमांच्या वाट्याला आलं, त्यांच्यावर जे विलक्षण प्रसंग आले, व ते सुखाचे असोत दुःखाचे असोत, त्यातूनच सगळ्या या प्रतिभेची बीज पेरली गेलेली आहेत आणि मग योग्य वेळ येताच ती जमिनीतनं भुईतून वर आलेली आहेत. गदिमा स्वतःला त्रिज म्हणवायचे. त्रिज याचा अर्थ 3दा जन्म झालेला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात ब्राह्मणांना द्विज म्हणतात. द्विज म्हणजे 2दा जन्म असा की मातेच्या उदरातून जन्म घेतो तो पहिला जन्म आणि मौंजीबद्धन होतं तो दुसरा जन्म. गदिमा म्हणायचे माझा जन्म 3दा झालाय. हे कसं? ह्याला एक मोठा विलक्षण प्रसंग कारणीभूत आहे. आता माझ्या व्याख्यानाचं नावच म्हणजे माझ्या खिडकीतून गदिमा असं आहे, तर मी थोडीशी खिडकी खिलखिली करतो आणि आपण थेट 1919 सालाकडे जाऊया. मध्ययुगीन महाराष्ट्रातल्या खेड्यात त्यावेळेला अक्षरशः मध्ययुग नांदत होतं. वीज नाही, पाण्याची सोय नाही, कुठल्याही सोयी नाहीत. असं आपल्या सोलापुरालाच जवळ असलेलं मानदेशातलं शेटफळ नावाचं गाव आणि त्यातला त्या गावच्या कुलकर्ण्यांचा वाडा आणि त्याच्या ओटीवर चिंताग्रस्त माणसं बसलेली आहेत. त्याच्यात ज्या बाळणपणाची जी मुलगी कळा सुचतीये आत, तिचे श्वशूर आहेत, तिचे यजमान आहेत आणि सगळ्यांच्या तोंडावर काळजी दाटून आलेली आहे. कारण बाळंतीण सुखरूप बाळंत होत नाहीये. रात्रीची वेळ आणि बाळंतिणीच्या किंकाळ्या हळूहळू वाढत चाललेल्या आहेत. मुळातच वीक असलेले यजमान त्या मुलीचे हे आणखीनच गुडघ्यात मान घालून बसलेत, विमनस्क आहेत. बलदंड असणारे सासरे पण काळजीत पडलेत. एकाएकी आतून येणाऱ्या किंकाळ्या थांबतात. थोडा क्षण असा शांततेत जातो आणि एक वयस्कर मनुष्य दारावर टकटक करून म्हणतो, काय झालं?
थोड्या वेळाने आतून एक वयस्कर बाई, त्या काळी बाळणपणी सुईणी करत असत, एक सुईण बाहेर डोकावते. काय झालं? दैवाने दिलं ते कर्माने नेलं. मुलगा जन्मला आहे, पण तो जन्मतःच मृत आहे, त्याचा श्वास चालू नाही. संपूर्ण घरावर एक प्रकारची शोककळा पसरली. त्या बालकाच्या आजोबांनी म्हणजे सांगितलं की मागील दारी एक खड्डा खणा आणि त्या मांसाच्या गोळ्याला निझवून टाका. तयारी होते, खड्डा खणला जातो आणि त्या बालकाला आता उचलून त्या खड्ड्याकडे न्यायचंय. म्हाताऱ्या सुईणीच्या काय मनात आलं, तिनं चुलीतला एक विस्तव घेतला आणि अगदी सावकाशपणे त्या बालकाच्या नाभीजवळ नेला. आणि काय आश्चर्य, बाळानं टाहो फोडला एकदम. बाळ जिवंत होतं, त्याचा श्वास चालू झाला होता. पुन्हा एकच आनंदी आनंद झाला. आणि आपल्याला सांगतो की हाच गदिमांचा तिसरा जन्म होता. बघा, त्यावेळेला त्या म्हाताऱ्या सुईणीच्या जर मनात गदिमांच्या नाभीजवळ विस्तव नेण्याचं आलं नसतं तर महाराष्ट्राला 167 चित्रपटही मिळाले नसते आणि मुख्य म्हणजे गीतरामायणही मिळालं नसतं. पण गदिमांच्या प्रतिभेची चूक ही त्यांना जरी लहानपणी कळली नसली ना, तरी काही अतींद्रिय शक्ती प्राप्त असणारे ब्राह्मण होते किंवा मंडळी होती, त्यांना मात्र ती कळत होती. बरं का, एकदा गदिमांच्याकडे काही दशग्रंथी ब्राह्मण जेवायला आलेले होते. गदिमा म्हणजेच लहानपणीचा गजानन अत्यंत होड होता. जाताना कोणाला टपली मार, खोड्या कर असं त्याचं सारखं चालत असायचं. त्यामुळे त्यांची आई बनूताई वैतागायच्या, कधी कधी मारायच्या सुद्धा धरून. त्या काळी मुलांना हात लावायचा नाही वगैरे असं काही मानसोपचार नव्हते. त्यामुळे पालक चांगले पिटून काढायचे. बरं का, मला सुद्धा अनुभव यायचा. गदिमाई चांगल्यापैकी कडक होते. असो, तर ते ब्राह्मण जेवायला बसलेले आणि त्यांची आई गदिमांच्या पाठीत तिने एक धपाटा घातला जोरदार. त्यातला एक ब्राह्मण ताडकन उठला आणि तो म्हणाला की या मुलाला जर पुन्हा तुम्ही हात लावलात तर मी या घरात अन्न ग्रहण करणार नाही. त्या माऊलीनं पाय धरले त्या ब्राह्मणाच्या. असं करू नका, जेवणावरून कसे उठून जातात तुम्ही? या मुलाला पुन्हा मारायला म्हणून हात लावायचं नाही, असं कसं म्हणता? हूड आहे, कधीतरी हात उचलला जाईल. हा मुलगा तुमच्या घराण्याची कीर्ती त्रिखंडात पोचवणार आहे. बघा, सामान्य माणसाला कळत नाही त्या खुणा थोड्याशा अतींद्रिय शक्ती प्राप्त झालेल्या माणसांना कशा कळत असतात. 6वीत असताना रसिक हो गदिमांना त्यांची कविता स्फुरली. पहिली कविता, तो सुद्धा एक असा विलक्षण किस्सा आहे. 6वीला आटपाडी नावाचं आमचं तालुक्याचं गाव आहे. आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती असेल, प्रचंड दुष्काळी भाग आहे. आणि 6वीचा वर्ग भरलेला असताना वर्गातला एक मुलगा रोज आंघोळ न करता आणि अतिशय मळकट कपडे घालून वर्गात यायचा. मास्तरांनी 1-2 दिवस हे नीट निरखलं आणि तिसऱ्या दिवशी त्याला विचारलं की काय रे, तू रोज आंघोळ करत नाहीस का आणि असे मळकट कपडे का घालून येतोस? तुला कपडे धुवून आणायला काय झालं? तो काही बोलणार एवढ्यात मास्तरांनी त्याला एक फाडकन थोबाडीत दिली. तो मुलगा बिचारा रडायला लागला. काय बोलणार? त्याच्याच बाजूच्या बाकावर गदिमा बसले होते. तो मुलगा थोडंसं रडावरून म्हणाला, मास्तर, आमच्या घरी प्यायला पाणी मिळत नाही हो आम्हाला. आंघोळीला आणि कपडे धुवायला पाणी आम्ही कुठून आणायचं? हा प्रसंग गदिमाने ऐकला आणि त्यांची पहिली कविता त्यांच्या लेखणीतनं उतरली की पाळी व पोपट गोड फळे त्याला, पाळी व पोपट
गोड फळे त्याला आणि अस्पृश्याला कदान्न का. दगडाच्या देवा दह्याच्या घागरी, दगडाच्या देवा दह्याच्या घागरी आणि अस्पृश्या घरी पाणी नाही. सामाजिक जाणीवेतून उत्पन्न झालेली गदिमांची ही पहिली कविता होती. मी आपल्याला मगाशी सांगितलं की गदिमांचे वडील हे तब्येतीनं अतिशय अशक्त होते. त्यांना वंशपरंपरागत असा दम्याचा त्रास व्हायचा. आणि खरं तर माझे पणजोबा हे अतिशय खाऊन पिऊन सुखी असलेले गृहस्थ होते, पण माझ्या आजोबांना ते राखता आलं नाही, म्हणजे गदिमांच्या वडिलांना. पणजोबांनी त्यांना जाताना माझ्या आजीला सांगितलं होतं की इथून पुढे तुझ्या घरापुढे 4 पायाचं जनावर राहणार नाही का 2 पायाचं कोंबडं राहणार नाही. आज मीठ घरात आलं तर मिरची यायला 15 दिवस लागतील, कारण तुझ्या नवऱ्याला व्यवहार कळत नाही. आणि हे खरंच झालं. गदिमांच्या वडिलांना त्यांनी गावकी करायचं सोडून औंध संस्थाने एक छोटीशी नोकरी पत्करली. बदलीची नोकरी होती, त्यामुळे कुटुंबाचे अतिशय हाल व्हायचे. तुम्हाला सांगतो की 15 रुपये पगार आणि मोठ्या बहिणीचं लग्न करण्यासाठी त्यातला निम्मा पगार त्यांनी कर्जापोटी लावून दिलेला. 7.5 रुपयात संपूर्ण महिना भागवायचा. अशा पद्धतीने ते कुटुंब कुंडल नावाच्या गावात आपला चरितार्थ चालू. अतिशय वाईट दिवस. म्हणजे गदिमांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की कुणावरही येऊ नये असे ते प्रसंग होते. आणि त्याच्यात एक आजीच्या माझ्या स्वाभिमानाचा प्रसंग सांगतो की एक दिवस त्या कुंडल गावात, आता आजचं स्थिती मला माहीत नाही, पण त्या काळात पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष होतं. म्हणजे ओढा कोरडा ठाण पडलेला, त्याच्या खड्डा खणून नारळाच्या करवंटीनं पाणी भरायचं आणि त्यांनी घागरी भरायच्या आणि त्या घरी आणायच्या. गावातले सगळे पुरुष हेच काम करत असत सकाळपासून. गदिमांच्या वडिलांनाही ते काम करावं लागायचं, पण ते अशक्त होते म्हणून अनेकदा गदिमांची आई ते काम करत असे. एक दिवस ती अशीच पहाटे ओढ्यावर गेली पाणी भरण्यासाठी म्हणून, आणि तिला दिसलं की गदिमांचे वडील म्हणजे तिचे यजमानच अतिशय अशक्त आणि खांद्यावर 2 जड घागरी घेऊन हळूहळू त्या वाळवंटातनं पावलं टाकत चाललेले आहेत. तिने त्यांना खडसावून विचारले की अहो, कचेरीत साहेबांनी लवकर बोलावले म्हणून तुम्ही गेलात आणि इथं तुम्ही पाणी कोणाचं भरताय ओढ्यावर? ते म्हणाले बोलू नकोस, रावसाहेबांच्या घरचं पाणी मी भरतोय, कारण दुसऱ्यांचं पाणी त्यांना म्हणे चालत नाही. गदिमांच्या आईनं हा विलक्षण अपमान मनात ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळी ती जगदंबेच्या देवळात गेली. मामलेदारीणबाई पुढे एक शिपाई, मागे एक शिपाई, हातात पूजेचं ताट घेऊन मोलकरणी अशा थाटात तिथं आली. गदिमांच्या आईबरोबर गदिमा लहान गे तेही बरोबर होते. गदिमांच्या आईनं मामलेदारणीचं मनगट धरलं आणि उजव्या हातानं फाडकन तिच्या थोबाडीत दिली आणि तिला सांगितलं की जिच्या नवऱ्याला अधिकार नसताना तुम्ही पाणी भरायला होता त्याच्या बायकोनी आज माझ्या थोबाडत वाजवली, हे तुम्ही घरी जाऊन तुमच्या नवऱ्याला सांगा. रसिको, गदिमांच्या मनावर असे लहानपणापासून स्वाभिमानाचे संस्कार झालेले होते. एक असाच त्यांच्या वर्गात घडलेला प्रसंग म्हणजे त्या गदिमांचा शर्ट हा खांद्यावर फाटलेला होता. साधा दोरा आणि सुई आणायला सुद्धा पैसे नसावेत, कॅश नसावीत. किती दुर्धर प्रसंग आहे खरं तर. गदिमांनी त्या प्रसंगाला उत्तर दिलं नाही तेव्हा मास्तर चेष्टेखोरपणाने म्हणाले, अरे गजानन, शर्ट शिवता येत नाही तर उद्यापासून घरची पासोडी पांघरून येत जा. गदिमांनी क्षणभर पाहिलं आणि त्या म्हणाले, मास्तर तुमच्या घरचे आणून द्या म्हणजे पांघरतो.
मास्तरांनी गदिमांना फोडून काढलं त्यांच्या त्या उत्तराबद्दल, पण त्यांनी मास्तरांची क्षमा मागितली नाही. पण अनेकदा माणसावर असे विलक्षण प्रसंग येत असतात. तसा गदिमांच्यावर आला की संस्कृत भाषा विषय अतिशय चांगले असून सुद्धा केवळ गणितामुळे ते मॅट्रिकला नापास झाले. मॅट्रिकला नापास झाले आणि पुन्हा बसण्याची त्यांच्यात ताकदच नव्हती, घरच्यांची परिस्थितीच नव्हती. आत्ताची फी सुद्धा इकडून तिकडून पैसे आणून जमवून केलेली होती. त्यामुळे गरीब बिथरले अक्षरशः. त्यांच्या मनात घेतलं त्यावेळेला 42चा लढा ऐन भरात आलेला. त्यांच्या मनात आलं की घर बीर काही नाही, मी आता देशासाठी मरणार. आणि त्यांनी कुंडलमध्ये तसे लोकही जमवलेले होते. पण त्याच सुमाराला मंडईतून काही दिवस त्यांनी, तुम्हाला सांगतो, पुण्यात उदबत्ती विकण्याचा सुद्धा धंदा केलेला आहे बरं का. मंडईपासून ते फिरत होते, तिथे एका माणसाने त्याला कॉलर धरून खेचलं आणि ते होते कुंडलचे रामकृष्णपंत पराडकर. हे म्हणजे ज्या मोरोपंतांनी 108 रामायणं लिहिली त्या मोरोपंतांचे हे वंशज बरं का. त्यांनी काही दिवस उदारपणाने गदिमांना स्वतःच्या दुकानात राहण्याची आणि दुकानाचं काम पाहण्याची मोकळीक दिली. त्यांच्याकडे गदिमांनी मोरोपंतांची 108 रामायणं वाचून काढली. जसे की बघा, पुढे जे त्यांच्या हातून घडत गेलं त्याची बीज कशा तऱ्हेनं हळूहळू रोवली जात होती. इकडे घरची गरिबी वाढतच चाललेली होती. एक दिवस तर असा विलक्षण प्रसंगाला तुम्हाला सांगतो की घरात अजिबात पीठ नव्हतं. म्हणजे आज संध्याकाळच्या जेवणात काय खायचं हा प्रश्न होता. आणि तशा दारावर हाक आली, जय जय रघुवीर समर्थ. गदिमांच्या आईला अक्षरशः रडू कोसळलं. ती बाहेर जाऊन त्याला म्हणाली की अरे बाबा, आज माझ्या लेकरांच्या चोचीत काय घालावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे, मी तुला काय बोलू. आणि स्वतःच बिचारी ती रडायला लागली. तुम्हाला सांगतो त्यात गोसाव्याच्या काय मनात आलं, त्यांनी स्वतःच्या झोळीतलं पीठ गदिमांच्या आईला परत आणायला सांगितली आणि त्यात रिकामी केलं. म्हणजे एका भिक्षेकराच्या भिक्षेवर सुद्धा जगण्याचा प्रसंग त्या कुटुंबावर आला. शेवटी गदिमांनी तो स्वातंत्र्य लढ्याचा नाच सोडला. त्या काळात त्यांनी अभिनय कलेत चांगली प्रगती केली होती. त्यामुळे त्यांचे जे औंधचे मुख्याध्यापक होते त्यांनी त्याला एक चिठ्ठी दिली आणि ती चिठ्ठी घेऊन त्या आचार्यात्र्यांच्याकडे गेले. आचार्यात्रे म्हणले की तुम्ही कोल्हापूरला जा, तिथे मास्टर विनायकांच्या ब्रह्मचारी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे, तिथं त्यांना जाऊन भेटा, मी त्यांच्याशी बोलतो. गदिमा तिकडे गेले आणि विनायकरावांना भेटलं. विनायकरावांनी त्यांच्याकडे एकदा पाहिलं आणि ते म्हणाले, आत्रे बोलले तुमच्याबद्दल माझ्याजवळ, पण काय आहे सध्या आमच्या कंपनीचं ज्वाला नावाचं पिक्चर पडलंय, त्यामुळे आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे मी तुम्हाला पगार देऊ शकणार नाही. तुम्हाला उमेदवारी म्हणून, शिक्षण म्हणून यायचं असेल तर या. खरं तर गदिमांना पैशाची नितांत गरज होती, पण कलेसारख्या क्षेत्रात जाता येते म्हणून त्यांनी केवळ तो पेशाही ॲक्सेप्ट केला. गदिमांच्या पहिल्या शॉटविषयी त्यांनी फार सुंदर लिहिले पहा. ते म्हणजे मी स्टुडिओत काम करायला सुरुवात केली आणि 10-15 दिवस मी आपण बसूनच होतो, म्हणजे मला काही काम नव्हतं तिथे. 10-15 दिवसानंतर एक दिवशी मेकअपमॅनने सांगितले की औंधकर या. त्यावेळी त्यांना औंधकर का म्हणत असत, तर ते औंधकर पंतांची अतिशय छान नक्कल करत असत म्हणे. त्यांना बोलावलं आणि गदिमांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की भाताची रोपं जशी लावतात ना चिखलात, तसे त्यांनी माझ्या हनवटीला गोंद फासला आणि त्यात केस रोवून टाकले. म्हणले बघता बघता मी एक दाढीवाला दिसायला लागलो.
असे म्हणजे 5-50 दाढीवाले तयार झाले आणि आम्ही सगळे त्या ब्रह्मचारीच्या सेटवर गेलो. तिथे एका स्वयंपाकघराचा सेट मांडलेला होता. म्हणजे असे मोठे मोठे मठ असतात ना, आता आपल्या गोंदवल्याचा मठ आहे किंवा शिर्डीचा आहे, की प्रचंड मोठं स्वयंपाकघर, मोठी मोठी पातेली, त्याच्यात मोठ्या स्वयंपाकाची तयारी चाललेली. हे जे 5-50 लोक होते त्या सगळ्यांना असं विखरून बसवण्यात आलं. कोणी भाजी चिरतंय, कोणी कणिक तिंबतंय, कोणी काहीतरी तळतंय. गदिमा आणि त्यांचे एक सहकारी होते जावडेकर म्हणून, त्यांना कारली चिरायला बसवलं. एका ती कारली बरीचशी लाकडीच होती, 2-3 कारली खरी होती. ती चिरण्याचं ऍक्टिंग करायचं होतं. शॉट सुरू झाला आणि विनायकरावांनी म्हणले चला ऍक्शन. कुणी काही बोलूच ना, सगळेजण आपल्या मुख्याने आपापलं काम करतात. कोण कणिक तिंबतंय, कोण भाजी चिरतंय. थोड्याने विनायकराव म्हणले अरे बोला ना काहीतरी, तरी कोणी काही बोलायला तयार नाही. तिसऱ्यांदा ते म्हणले अहो औंधकर काहीतरी जनरल नॉईज करा. विनायकराव आपल्याला उद्देशून बोलले. ती गदिमांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी पुढ्यात पडलेलं कारलं उचललं आणि शेजारी जे जावडेकर बसले होते त्याला म्हणले अहो बघितलं का, हे कारलं आधी काकडीसारखं गोड होतं, त्याला एका ब्रह्मचार्याची नजर लागली म्हणून ते कडू झालं. बघा त्याच्यावर दृष्टावल्याचे फोड सुद्धा आहेत. आणि विनायकरावले छान. आणि गदिमांना प्रचंड स्फुरण चढलं. आणि त्या दिवशी मग त्यांनी ऍक्टिंग इतकं सुंदर केलं की त्यांचे जे एक्स्ट्रामधले बाकीचे सहकारी होते ते म्हणायला लागले की अरे लेखाचा फारच पुढं करतोय. या सुमाराला त्यांच्या जीवनात एक गोड अपघात सुरू झाला. याचा काळ थोडाफार त्यांना पगारही मिळायला लागला. आणि मग एक सोळांकुरकर मास्तर नावाचे त्यांचे मित्र झाले. दोघं मिळून हिटमास्टर्स व्हॉइस करता गाणी लिहायचे, पोवाडे लिहायचे, लावण्या लिहायचे. त्याच क्लासमध्ये सुधीर फडक्यांची त्यांची सुद्धा कोल्हापूरला पहिल्यांदा ओळख झाली बरं का. आणि त्या क्लासमध्ये जी एक मुलगी होती पद्मा पाटणकर, तिचं नाव, तिच्याशी यांचं काहीतरी जमलं. आणि मग दोघं फिरायला जाणं, अमुक तमुक. ही पद्मा पाटणकर ही सुद्धा एकेकाळची अतिशय उत्तम गायिका. म्हणजे पद्मा पाटणकर माझी आई बरं का माझी. तिच्या सुद्धा त्यावेळेला 40 रेकॉर्ड झालेले आहेत तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे सुधीर फडक्यांनी संगीत दिलेलं पहिलं गाणं जे ध्वनिमुद्रित झालं ते माझ्या आईनं गायलेलं होतं. मी तुम्हाला ते जे पहिलं गाणं होतं ते थोडंसं गुणगुणून दाखवतो की हे सुद्धा तिनेच आम्हाला म्हणून दाखवलेलं बरं का. चांदाची किरणे विरली प्रीतीच्या माझ्या राजा, वाट किती पाहू रे, वाट किती पाहू रे, चांदाची किरणे विरली. हे बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आणि माझ्या आईनं गायलेलं ध्वनिमुद्रित झालेलं पहिलं गाणं. अशा तऱ्हेने 81 मध्ये गदिमांचं बस्तान बसलं. सुधीर फडके आणि गदिमा मिळून खूप लावण्या अमुक आहेत. पण चित्रपट सृष्टीत म्हणावं तसं यश गदिमांना अजिबात मिळत नव्हतं बरं का. लग्न झाल्यानंतर गदिमा ज्या घरात राहायचे त्या घराचं नाव होतं मिस्त्रींची बंगली. छोटंसं घर होतं कोल्हापुरात, न्यू महाद्वार रोडवर. आणि तुम्हाला गंमत सांगतो, त्या घरात आमच्या माडगुळकर कुटुंबात, म्हणजे माझा तर तेव्हा जन्म झालेला नव्हता, शेजारी कोण होते माहिती आहे? लता मंगेशकर. त्यावेळेला लता, आशा, उषा याही अतिशय लहान होत्या आणि माई मंगेशकर त्यांना घेऊन आमच्या शेजारच्याच खोलीत राहत असत. लताबाई अनेकदा माझ्या आईकडे येऊन
चांदाची किरणी विरणी हे गाणं तिला म्हणून दाखवत असे बरं का. आणि पुन्हा विचारायचे की अहो वहिनी मी तुमचं ठीक म्हणते ना तुमच्यासारखं. त्याही काळात लताबाईंचा आवाज हा विलक्षण गोड असणार, पण लोकांना अजून ओळखायचं होतं की लताबाई हा काय ताकदीचा हिरा आहे. त्या काळात मंगेशकर आणि माडगुळकर हे एकमेकांचे शेजारी होते की जो शेजार नंतर आशाबाई आणि लताबाई दोघांनीही जवळजवळ आयुष्यभर टिपला. तुम्हाला सांगतो त्या मिस्त्रींच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर कलामहर्षी बाबूराव पेंटर राहत असत आणि मग जाता येता त्यांची गरिमांशी ओळख होती. आणि अगदी हे वयाने म्हणजे मला असं वाटतं 20-22 वर्षाचे असावे. एक दिवशी त्यांनी विचारलं काय माडगुळकर काय लिहिताय सध्या. ते म्हणजे काही नाही नाटक लिहिलंय नवीन, पण ते काय अजून रंगभूमीवर यायला तयार नाही आहे आणि विनायकांच्याकडे त्या स्टुडिओत काम करतोय, पण म्हणावं तसं यश नाही अजून. ते म्हणजे तुमचं नाटक आम्हाला एकदा वाचून दाखवा की. म्हणजे बरं. एक दिवस गेले वाचायला त्यांच्याकडे. बाबूराव पेंटर आणि त्यांचे काही मित्र चक्क पत्ते खेळत बसलेले होते. चहा सिगरेट सगळं यथास्थित चाललेलं होतं. गरिबांना बघितलं आणि बाबूराव म्हणाले चला वाचा. पण तुमचा नाही तुम्ही वाचा माझं लक्ष आहे म्हणाले. आणि गरिमा वाचतायत आणि हे लोक पत्ते खेळतायत. त्यांचं आपापसातलं बोलणं चालू आहे, यांचं वाचन चालू आहे. कधीतरी वाचन संपलं आणि म्हणले बरं बाबूराव मी आता जातो घरी. हां बरं आहे बरं आहे गेले. गरिमा घरी येऊन माझ्या आईला म्हणाले काय खरं नाही म्हणले, मी एवढं पोटतिडकीनं वाचत होतो यांचं साधं लक्षही नव्हतं. पण गंमत सांगतो मध्ये 6 महिन्याचा अवधी गेला आणि एक दिवशी गरिमा आणि बाबूजी HMVच्या स्टुडिओमध्ये एका गाण्याची तयारी करत होते की नंतर रेकॉर्डिंग करायचं वगैरे. तेवढ्यात साक्षात बाबूराव पेंटरच तिथे आले. ते म्हणले अरे चल लवकर. म्हणले कुठे. शांतारामने तुला भेटायला बोलवलंय म्हणे. आणि मग तिथून गरिमा त्यांच्याबरोबर व्ही शांतारामांच्याकडे गेले आणि गरिमांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की शांतारामांना मी कथा वाचून दाखवायला सुरुवात केली आणि त्यांच्या मुद्रेवरचे बदलणारे भाव पाहून मी स्वतः चकित झालो. माझ्या संवादातले जे खटके होते, जे आवेशपूर्ण संवाद होते, त्याला ते उत्स्फूर्त दाद देत होते. मध्येच त्यांना थांबून त्या म्हणाले माडगुळकर तुम्ही ऍक्टिंग सुद्धा करता वाटतं. हे काय बोलणार ते काहीच बोलले. यातले म्हणले मुदगल शास्त्रीची भूमिका तुम्ही करा. आणि अशा तऱ्हेनं रसिको गरिमांचा पहिला चित्रपट रामजोशी, लोकशाहीर रामजोशी हा पडद्यावर आला. तुम्हाला सांगतो पुण्यात त्यावेळेला वसंत टॉकीजमध्ये त्यावेळेला त्याला किर्लोस्कर थिएटर असं म्हणत असत. ही 1948 सालची गोष्ट आहे. म्हणजे माझा जन्म 1948चा बरं का. गरिमांनी तो त्यांचा पहिल्या शोचा एक्सपिरियन्स लिहिलाय. मी आत गेलो आणि विचारलं की शांताराम बापू कुठे आहेत. कोणीतरी म्हणाले की ते प्रोजेक्शन रूममध्ये बसले. मी प्रोजेक्शन रूममध्ये गेलो तर शांताराम उभे होते आणि अत्यंत अस्वस्थ दिसत होते. माझ्या येऊन असं लक्षात आलं की ते किंचित थरथरत आहेत. माझ्या पोटात धस्स झालं की पिक्चर पडलं का काय. मग मी बाहेर आलो तर मला ते त्यावेळेचे त्या पिक्चरचे डिस्ट्रीब्युटर होते पेशकार म्हणून, ते भेटले. म्हणजे काय माडगुळकर शोला बसणार का. हो बसणार. आणि मग म्हणले ते आणि मी आज जाऊन बसलो आणि बघतोय तर संवादाला लोकांच्या टाळ्या हाशा मिळत होता. आणि सवाल जबाब जेव्हा सुरू झाले तेव्हा तर लोकांनी पडद्यावर पैसे उधळले. आणि तेवढ्यात मध्यंतर झालं आणि ते भाऊसाहेब पेशकार गरिमांच्या पाठीत एक जोरदार प्रेमानं धपाटा घालून म्हणले ट्रिमेंडस सक्सेस. हे पिक्चर निदान 50 आठवडे इतकं खालत नाही. आणि रसिको गरिमांची कारकिर्दीची सुरुवात ही अशा प्रचंड यशस्वी चित्रपटानंतर झाली. याच्या पाठोपाठ गरिमांना आणखी एका चित्रपटासाठी
गाणं लिहिण्याचं निमंत्रण आलं. त्या चित्रपटाचं नाव होतं जय मल्हार बरं का. हा साधारणपणे 1950चा चित्रपट असेल. आणि या चित्रपटाच्या वेळेचा एक गमतीशीर किस्सा आहे बरं का, की तो चित्रपट होता लावणी प्रधान. तुम्हाला कदाचित मल्हारी मार्तंड आत्ताचा आठवत असेल. तर मूळ दिनकरद पाटलांची कथा असलेला तो पहिला मल्हारी मार्तंडच होता. खरं तर त्याचंच रिमेक मल्हारी मार्तंड होतं. तर त्या जयमल्हारच्या लावण्या लिहिण्याकरता गदिमांनी 3-4 लावण्या लिहिल्या आणि त्या चित्रपटाचे सूत्रधार होते बाबूराव पेंढारकर. तुम्हाला बाबूराव पेंढारकर माहिती आहे, अतिशय प्रसिद्ध खलनायक, उत्तम नट आणि निर्माते सुद्धा. ते त्या चित्रपटाचे सूत्रधार होते. त्यांच्या घरी ते गेले आणि बाबूरावांची तब्येत बरी नव्हती, जरा झोपूनच होते. मग गदिमांनी उभ्या उभ्याच त्यांना एक लावणी वाचून दाखवली. बाबूरावांनी लावणी ऐकली पण त्यांच्या मुद्रेवर काही भाव उमटले नाही. ते थोडा वेळ स्वस्थ बसले म्हणून माडगुळकर नाही जमली बुवा लावणी. गदिमा एकदम भडकले, कारण तोपर्यंत रामजोशी वॉज सुपर डुपर हिट. म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे आर्यन थिएटरला त्याचा 67वा का 68वा आठवडा चालू होता, इतकं तेच. त्यामुळे ते थोडेसे आधी चिडले पण नंतर शांत झाले, कारण त्यांना पहिली संधी ही बाबूरावांनी आणि विनायकरावांनी दिलेली होती. ते म्हणले मग बाबूराव लावणी कशी पाहिजे तुम्हाला? ते म्हणले अहो माडगुळकर कवी मी तुम्हाला काय सांगणार लावणी कशी पाहिजे आणि काय पाहिजे. पण एक सांगतो, लावणी एक्स्ट्रा स्ट्रॉंग पाहिजे, एक्स्ट्रा स्ट्रॉंग लावणी. हा विचार मनात घोळवत गदिमा घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी ते आणखी एक कागद घेऊन परत आले. बाबूरावांची तब्येत बरी नव्हती. पुन्हा गदिमांनी लावणी वाचायला सुरुवात केली आणि लावणी ऐकता ऐकता बाबूराव ताडकन उठून उभे राहून म्हणले फर्स्ट क्लास, याला म्हणतात एक्स्ट्रा स्ट्रॉंग लावणी. ती गदिमांची अत्यंत पॉप्युलर झालेली पहिली लावणी बरं का. मी तुम्हाला मी थोडक्यात गुणगुणून दाखवतो. किती सोपे शब्द आणि किती अर्थवाही शब्द. त्याचं ध्रुपद असं होतं, माझ्या वटाचं डाळिंब फुटलं, माझ्या वटाचं डाळिंब फुटलं, सांगा राघू मी नाही कधी म्हटलं. बघा, आणि दादा चांदेकरांनी चाल लावली होती, छान चाल होती आणि त्या काळात ते गाणं अत्यंत गाजलं. तुम्हाला थोडंसं गुणगुणून दाखवतो. माझ्या वटात डाळिंब फुटलं, सांगा राघू मी नाही कधी म्हटलं. हो सांगा राघू मी नाही कधी म्हटलं. नका आता नका हसू, आता नका हसू, जरा जवळ बसू, खुदू हसू, राजा राणीचं भांडण मिटलं. सांगा राघू मी नाही कधी म्हटलं. हो माझ्या वटाच डाळिंब फुटलं, सांगा राघू मी नाही कधी म्हटलं. ही लावणी लोकप्रिय होणार हे सांगायला बाबूरावच कशाला पाहिजे. आपणच एकदा टाळ्या वाजवून जोरदार ताप द्या. आणि इथून गदिमांचा चित्रपटसृष्टीतला अत्यंत यशस्वी प्रवास सुरू झाला. मग पेडगावचे शहाणे, लाखाची गोष्ट. पेडगावचे शहाणेच्या वेळेचा तुम्हाला एक किस्सा सांगण्यासारखा आहे की पेडगावचे शहाणे या चित्रपटाच्या आधी म्हणजे रामजोशी, जय मल्हार इतके सुपर डुपर हिट चित्रपट खात्यावर असून सुद्धा वंदे मातरम नावाच्या चित्रपटानंतर गदिमांची संपूर्ण टीम 6 महिने बेकार होती पूर्णपणे. मग हे 6 महिने काय करायचे माहिती का लोक? रोज सकाळी अंघोळ वगैरे करून घरी यायचे आणि चक्क पत्ते खेळत बसायचे. माझ्या आईला काळजी वाटायची हो. म्हणजे अहो हे रोज सकाळपासून जेवणाच्या वेळेपर्यंत पत्ते खेळतात, दुपारी विश्रांती घेऊन पुन्हा संध्याकाळी पत्ते खेळतात
आणि असं हे 6 महिने चालले, यातनं काय होणार? पण तिला विचारायला अशी आशा वाटायची की यातनं काहीतरी कधीतरी चांगलं निघेल. आणि असंच एकदा पत्ते चालू असताना त्यांचे एक गोविंदराव घाणेकर नावाचे स्नेही होते. ते म्हणाले की अण्णा तुम्हाला एक, त्यांना अण्णा म्हणत असत लोक, अण्णा तुम्हाला एक सहज मला जे सुचलं ते सांगतो की शहाणी माणसं वेड्यानं नेहमीच सुधारतात. शहाणी माणसं वेड्यानं नेहमीच सुधारतात, पण एका वेड्यानं शहाण्यांचं जर सुधारलं हे कसं वाटेल? गदिमांच्या डोक्यात एकदम सिग्नल लागला आणि पेडगावची शहाणीची कथा इथं तयार झाली. बघा तुम्हाला कशा अतिशय उत्तम कल्पना या कशा कशा माणसाला सुचत जातात, याचं एक द्योतक आहे. याच वेळेला म्हणजे 52 साल हे आपल्या वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने गदिमा नेहमी आपल्या खेड्याकडे, आमचं मी मगाशी आटपाडीचा उल्लेख केला, आटपाडीपासून 5 किलोमीटर जवळ आमचं माडगुळ नावाचं एक छोटंसं खेड आहे, साधारण 1200-1500 वस्तीचं. आजही आमचं तिथे थोडीफार जमीन आहे, 20-30 एकर जमीन आहे आणि छान बागायत जमीन आहे. ती गदिमांनी स्वतः विकत घेतली. तर त्या 52 सालात वडिलांच्या श्राद्धाच्या निमित्ताने ते अनेकदा त्या जानेवारी महिन्यात माडगुळा येत असत. 52 सालच्या जानेवारी महिन्यात सुद्धा ते असेच माडगुळ आले. आणि तुम्हाला गदिमांची एक सवय सांगतो की ते रोज न चुकता स्वतःची रोजनिशी लिहित असत. म्हणजे 48 सालापासून ते 77 सालापर्यंतच्या, म्हणजे जेव्हा ते निवर्तले तिथपर्यंतच्या सर्व रोजनिशा उपलब्ध आहेत. त्यातल्या 52 सालच्या रोजनिशीतल्या एका पानातला मी मजकूर आपल्याला सांगणार आहे. त्यांनी त्यात लिहिलं की सकाळी मी नेहमीप्रमाणे मळ्यात गेलो, विहिरीवर छान आंघोळ केली आणि विहिरीच्या काठावरच मला पडल्या पडल्या झोप लागली. त्यांना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पश्चिम क्षितिज तांबडं लाल झालंय, सूर्य मावळतीकडे झुकलाय आणि त्या एका दृश्यावर त्यांना एक प्राचीन पद्धतीचा आकाश दिवा दिसला. त्या दिव्यातून हजारो किरण बाहेर येत होते आणि ते त्यांच्या शरीरात शिरत होते. त्यांनी त्यांच्या रोजनिशीत असं लिहिलंय की हा जो एक साक्षात्कार म्हणा, भास म्हणा, एक 10 सेकंद राहिला असावा आणि तो मग हळूहळू हळूहळू नाहीसा झाला. त्या दिवशीच्या रोजनिशीत गदिमांनी असं लिहिलंय की हातून काहीतरी चांगलं लिहिलं जाणार असं वाटतंय. असाच आणखी एक प्रसंग आपल्याला सांगतो. त्यावेळेला नरवीर तानाजी या नावाचा एक ऐतिहासिक चित्रपट गदिमांनी लिहायला घेतला होता आणि त्याच्याकरता अभ्यास म्हणून शिवाजी महाराजांच्या अनेक गड किल्ले कोटांना ते भेटी देत होते. असेच एक दिवशी ते सज्जनगडावर गेले. त्या चित्रपटाचे निर्माते होते वामनराव कुलकर्णी. ते श्रीधर स्वामींचे अनुग्रहित शिष्य होते आणि वामनराव कुलकर्णींना पायथ्याशी अशी बातमी कळली की श्रीधर स्वामींचा मुक्काम सज्जनगडावर आहे. तेव्हा ते म्हणाले की आपण त्यांचं जाऊन दर्शन घेतलंच पाहिजे. आणि मग दोघांनी सज्जनगड चढायला सुरुवात केली. रसिको, या किस्स्याचा पुढचा भाग मला डोंबिवलीतल्या एका वृद्ध रसिकांनी सांगितला बरं का, की जो मला माहीत नव्हता कधी. नंतर त्यांचा त्या चरित्रातही उल्लेख झाला. तो किस्सा असा की म्हणजे श्रीधर स्वामींबरोबर आम्ही काही शिष्य काही आध्यात्मिक चर्चा करत बसलेलो होतो. तेवढ्यात एकाएकी संचार झाल्यासारखे स्वामीजी उठले आणि म्हणाले, अरे बसलात काय, उठा, साक्षात सरस्वतीचा पुत्र मला भेटायला येतोय. आणि त्यानंतर अवघ्या 10-12 मिनिटात गदिमा आणि त्या चित्रपटाचे निर्माते या दोघांनी त्या दालनात प्रवेश केला.
गदिमांनी श्रीधर स्वामींना साष्टांग नमस्कार केला. आणि मग बहुतेक श्रीधर स्वामीजींनी गदिमांची काही गाणी वगैरे ऐकली असावी. त्यांनी विचारलं, काय माडगुळकर, काय चाललंय सध्या? गदिमा थोडेसे संकोचले. म्हणजे काय करायचं, पोटासाठी सिनेमाची गाणी, लावण्या, पोवाडे लिहावं लागतं काही. त्यामुळे त्यात काहीच वाईट वाटायचं कारण नाही, समाजाला त्याचीही आवश्यकता असली. पण सरस्वतीला तुमच्याकडून काहीतरी फार मोठं काम करून घ्यायचंय. रसिक हो, त्यांनी गदिमांना आपली जीभ बाहेर काढायला सांगितली आणि त्या जिभेवर स्वतःच्या लेखणीनं ओंकार कोरलाय. याही प्रसंगाचा उल्लेख श्रीधर स्वामींच्या चरित्रात आहे. बघा, 52 साली हा साक्षात्कार गदिमांना झालाय, श्रीधर स्वामींचा आशीर्वाद मिळालाय आणि 55 साली त्यांच्याकडनं गीतरामायणाची निर्मिती झाली. पण एका हिंदी चित्रपटाचं गाणं आहे ना की जब जब राम ने जन्म लिया तब तब पाया बनवास, तसं गीतरामायणाचा प्रवासही तितका सुखकर झाला नाही बरं का. पहिल्या गाण्याच्या वेळची गंमत अशी की संपूर्ण वर्षभराचं प्रोजेक्ट करायचं ठरलं आणि गदिमांनी पहिलं गाणं लिहिलं. त्यावेळेला माणिक वर्मा या टिळक रोडला राहत असत. त्यांच्या घरी गदिमांच्याच पारिजातक नावाच्या एका संगीतिकेची तालीम चाललेली होती. मग माणिक वर्मा, सुधीर फडके, सगळीच मंडळी, सगळे वादक, त्यांची ती रिहर्सल चाललेली होती. गदिमा फिरत फिरत तिथं गेले आणि गीतरामायणातलं पहिलं गाणं त्यांनी तिथं वाचून दाखवलं. सगळेजण म्हणाले की वा, छान झालंय. आणि मग गदिमा म्हणाले की चला आता माझं काम झालं, आता संगीत लावायचं, गायचं, हे सगळं बाबूजी तुझं काम, मी आता चाललो असं म्हणून गदिमा तिथून निघून गेले. ते पंचवटीवर आमच्या घरी येऊन आनंदात झोपले की आता आपलं काम झालं. इकडे रात्री 8च्या सुमाराला बाबूजी आणि सगळे वादक, त्यांचे सहाय्यक, प्रभाकर जोग, सगळी मंडळी जमली आणि चाल लावण्याकरता म्हणून बाबूजी ते गाणं शोधायला लागले तर ते त्यांना सापडे ना. मग त्यांनी स्वतःची पिशवी उलटी पालटी करून पाहिली, पॅन्टचे खिसे तपासले, जोगांची पिशवी तपासली, पण त्या गाण्याचा कुठे पत्ता लागला नाही. बरं, त्या काळात झेरॉक्स बिरॉक्स काही भानगड नव्हती आणि आपल्या गीताची परत ठेवायची गदिमांची सवय नव्हती. तेव्हा आता करायचं काय? शेवटी गदिमांना जाऊन उठवणं हा एकमेव मार्ग राहिला. पण गदिमा अत्यंत कोपिष्ट होते त्या काळात. तेव्हा सगळ्यांना खूप भीती वाटत होती की त्यांना जाऊन उठवायचं कसं. पण त्यांना कुणीतरी जाऊन उठवलं आणि ते बिचारे डोळे चोळत चोळतच आले आणि बाबूजींनी गाणं हरवलं हे कळल्याबरोबर ते भडकले. त्यामुळे मी नाही आता पुन्हा गाणं लिहिणार, असं काही गाणं कधी पुन्हा लिहिता येतं का, असं मी चाललो परत. आणि ते खरंच म्हणायला निघाले. पण सीताकांत लाड नावाचे जे आकाशवाणीचे अधिकारी होते ते त्यांचे अतिशय जवळचे मित्र, त्यांनी जाऊन अक्षरशः त्यांचा हात धरला. ते म्हणले नाही, ह्याचं चालणार नाही, उद्या सकाळी या गाण्याचं ब्रॉडकास्ट आहे, तेव्हा तुम्हाला हे गाणं आता लिहिलं पाहिजे. आणि मी मित्रत्वाचा हक्क म्हणून एक काम करणार आहे की आकाशवाणीच्या एका खोलीत मी तुम्हाला चक्क कोंडून घालणार आहे आणि बाहेरनं कडी लावणार आहे. तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. कोरा कागद आहे, टाक आहे, दौत आहे, सगळं आहे. चहा हवा असला तर दारावर टकटक करा, तोही मिळेल. पण गाणं लिहिल्याशिवाय बाहेर येणं नाही. आणि खरंच त्यांनी गदिमांना आकाशवाणीच्या एका रिकाम्या खोलीत बंद केलं, बाहेरून कडी लावून घेतली. बाहेरचा सीन तर अतिशय विनोदी भासावा असा की बाबूजी अक्षरशः डोक्यावर अशी बुक्क्या मारत एरजारा घालत होते. ते मध्येच थांबायचे आणि म्हणायचे, अरे याला तुम्ही खोलीत कोंडून घातलायत, पण याला आज झोप लागली तर तुम्ही काय करणार. त्याच्यावरही लाडांच्याकडे उत्तर तयार करते. ते म्हणले असं काही नाही, घोळणं 7व्या सुरात असतं म्हणले. घोळणं ऐकू आलं तर जाऊन उठू, पण गीत लिहिल्याशिवाय बाहेर येणं नाही. आता मी तर त्यावेळेला फार लहान होतो, मी 5-1 वर्षाचा असेन कदाचित, 56 साल.
पण मी असं ऐकलंय आणि सीताकांत लाडांनी नंतर एका लेखात लिहिले, 10-15 मिनिटाच्या अवधीत दारावर आतून टकटक झाली आणि गदिमांनी पहिलं गीत लाडांच्या हातात दिलं. आणि लाडांनी त्यांच्या लेखात असं लिहिलंय की माणिकबाईंच्याकडे गदिमांनी वाचून दाखवलेलं गीत आणि हे गीत याच्यात काडीचाही फरक नव्हता. जसंच्या तसं त्यांनी ते जणू काही लिहून पुन्हा काढलं. फक्त एक ओळ नवीन मला वाटली, ती म्हणजे ज्योतीने तेजाची आरती. अशा तऱ्हेनं गीत रामायणातल्या पहिल्या गीताचा जन्म झाला. गीत रामायण अत्यंत लोकप्रिय होत राहिलं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या खेड्यात रेडिओ नव्हता माडगुळला. आपल्या आईला गीत रामायण ऐकता यावं म्हणून गदिमांनी बॅटरीचा रेडिओ आमच्या माडगुळच्या घरात बसवला आणि सगळं गाव गीत रामायण ऐकायला तिथे हजर व्हायचं. आपण त्याबद्दलच्या दंतकथा ऐकल्या असतील की लोक रेडिओला हार घालायचे. अशा तरी विलक्षण लोकप्रियता गीत रामायणाला लाभली. मी तुम्हाला गदिमांच्या प्रतिभेचे किस्से सांगितले, बाबूजींच्या प्रतिभेचा सुद्धा एक किस्सा सांगतो तुम्हाला बरं का, खरोखरीच विलक्षण आहे. गदिमांची गीतं कधीच वेळेवर मिळत नसत बरं का. बाबूजी भयंकर काळजीत असायचे नेहमी, ते नेहमी चिडायचे. हा किस्सा तर बाबूजींनी स्वतः मला सांगितलेला बरं का, सुधीर फडक्यांनी. ते म्हणले की मी जाऊन अण्णांना म्हणायचो की अण्णा तुम्ही माझी आता आबरू घालवणार, तुम्ही मला गाणं देणार कधी, मी त्याला चाल लावणार कधी आणि ते गायकाकडनं बसवून घेणार कधी सांगा. आम्ही असा आरडाओरडा केला की अण्णा आम्हाला स्वस्त बसवायचे आणि आमच्या पुढच्या कवचात बसायचे. बाजूला ठेवलेला हे बाबूजींचे शब्द होते, मी सांगतो ते एकही शब्दाचा फरक नाही. वाल्मिकी रामायणाचं पुस्तक उघडायचे आणि पानामागून पानं ते नुसते उलटत राहायचे. एका विविक्षित ठिकाणी ते थांबायचे आणि मग पुस्तक मिटून ठेवायचे आणि खरोखरीच कोणीतरी त्यांना डिक्टेट करावं अशा पद्धतीने ते गाणं लिहायला सुरुवात करायचे. अशा तऱ्हेनं गीत रामायणातली अनेक गाणी लिहिली गेली. पण एका गाण्याच्या बाबतीत मात्र गंमत झाली बरं का, की कधी नव्हे ते बाबूजींना ते गाणं अगदी गदिमांनी वेळेवर दिलं. बाबूजींनी त्याला चालही लावली. रेकॉर्डिंगचा दिवस उजाडला आणि बाबूजी आणि त्यांचे सहाय्यक प्रभाकर जोग ते रेडिओकडे निघाले. जाता जाता रिक्षा सुरू झाल्यानंतर बाबूजी जोगांना म्हणाले, जोग या गाण्याला मी जी चाल बांधली आहे ना ती दरबारी कानडा रागात ती बांधलेली आहे, पण मला स्वतःलाच ती फारशी आवडलेली नाही आहे. कारण अण्णाने जे शब्द बांधलेत, गदिमाने जे शब्द बांधलेत ना ते दुःखदायक नाही आहेत, ते तुम्हाला विचार करायला लावणार आहेत, अंतर्मुख करायला लावणार आहेत. तेव्हा मी त्याला आता दुसरी एक चाल करायचं माझ्या मनात आहे. मी एक नुसता मुखडा बांधलाय, नुसता मुखडा, आणि तो यमन कल्याण रागात आहे. तुम्ही आता असं करा, आपण आकाशवाणीवर गेलो की तो मुखडा फक्त वादकांना शिकवा. जो म्हणे आपण गाणं जवळजवळ 10 कडव्याच आहे, बाकीच्या कडव्यांचं काय, ते म्हणजे बघू मी आई रेकॉर्डिंगच्या वेळेला बघतो. जोगांनी तो मुखडा फक्त वादकांना शिकवला आणि संपूर्ण 10 कडव्याचं गाणं बाबूजी एक्स्टॅम्पोरेटली त्या रागाच्या बढतीप्रमाणे गायले. आणि ते गीतरामायणातलं सर्वात लोकप्रिय गाणं की दैवजात दुःखे भरता दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्या गाण्याचा जन्मसुद्धा बाबूजींच्या प्रतिभेच्या अशा अलौकिक चमत्कारातून झाले. राम जन्माच्या वेळची तर वेगळीच गंमत बरं का. राम जन्माचं गीत लिहिण्याकरता म्हणून गदिमा पुण्याला आले. आमच्या पंचवटीच्या मागच्या बाजूला एक सुरेख तुळशी वृंदावन आहे. त्या काळात तिथे एक डेरेदार असं अशोकाचं झाड होतं, अशोक वृक्ष होता. त्याच्या दाट सावलीत त्याने ठरवलं की तुळशी कट्ट्यावर बसून आज आपण हे गाणं लिहूया. आणि तिथून त्यांनी बैठकीची व्यवस्था ही त्या तुळशी कट्ट्यावर करून घेतली. डेस्क, कागद सगळं तिथे. आणि तिथं ते
दुपारपासनं त्या सावलीत बसून राहिले. हळूहळू दुपार उलटली, संध्याकाळ आली, हळूहळू अंधार पडायला लागला. कुणीतरी आणून तिथं बल्बची सोय केली आणि त्या बल्बच्या प्रकाशात सुद्धा गदिमा तिथंच बसून राहिले. उन्हाळ्याचे दिवस होते आणि माझी आई वरच्या मजल्यावरच्या खोलीत झोपली होती. तिला रात्री कधीतरी 1:30-2च्या सुमाराला जाग आली आणि तिने सहज खिडकीतनं खाली पाहिलं तर हे अजूनही ते त्या डेस्कपाशी बसून होते आणि कागदावर अक्षरही उमटलेलं नव्हतं. तिने सहज गमतीने विचारलं, काय रामाचा जन्म होतोय की नाही? गदिमाने असं वर पाहिलं आणि त्या म्हणाले, अगे इथे काय कोणी माडगुळकर जन्माला यायचं नाही आहे, साक्षात प्रभू रामचंद्र जन्म घेणार आहेत, त्यांना वेळ लागायचंच. आणि असं म्हणतात की सकाळपर्यंत ते गाणं त्यांच्या हातून लिहून झालेलं होतं. ह्या पेडगाव ते शाळे चित्रपटाची व्हायची एक गंमत आहे बरं का. म्हणजे गरिबांचा स्वतःच्या प्रतिभेबद्दलचा जो एक विश्वास होता की पेडगाव ते शाळे क्लिक झालं, चांगलं चाललं आणि एक दिवसानं चक्की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आली म्हणजे की तुमचं इन्कम तुम्ही आजपर्यंत आम्हाला कधी दाखवलेलं नाही आहेत, तुम्ही ताबडतोब 7,000 रुपये भरा. आणि तुम्हाला माहिती त्यावेळेचं अजूनही असतं पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट खमकं असतं चांगलं. घाबरले होते बिचारे कलाकार मनुष्य ना. तेवढ्या गंमत अशी की पेडगाव ते शहाणेच्या कथेचे हिंदी राईट्स घेण्याकरता मुंबईचे एक निर्माते होते AR कारदार म्हणून, त्यांचा एक मनुष्य कपूर नावाचा पंजाबी गृहस्थ होता. तो त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला, मला हिंदीचे राईट्स हवेत, तुम्ही किती पैसे घेणार? ते ह्यांना नुकतीच नोटीस आली होती. ते म्हणले मी 7,000 रुपये घेईन. आता 52 सालात 7,000 रुपये ही फार मोठी रक्कम होती हो. हे फॉर अ रिजनल स्टोरी 7,000 रुपये जरा जास्तच वाटले त्याला. तो वाद घालायला लागला की अहो नाही, हे कमी करायला, हे कमी करायला तयार नव्हते कारण त्यांना 7,000 रुपये भरायलाच हवे होते. ही मुळातली गोम होती. बराच वेळ वाद झाल्यानंतर तो गृहस्थ जवळ चिडला आणि तो म्हणाला, आप क्या खुद को कवि कालिदास समझते हैं जो एक रीजनल स्टोरी के लिए इतना पैसा मांग रहे हैं? गदिमा म्हणाली, मैं तो कालिदास नहीं हूं लेकिन आप भी तो राजा भोज नहीं है ना. असे त्यांचे अनेक किस्से. पण तुम्हाला सांगतो की एक चलतीचा माणसाचा काळ संपला की दुःख गदिमांनी स्वतःच नाही का लिहिले की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे असतात. त्या सुखाच्या धाग्यानंतर दुःखाचे धागे गेला. त्यांना एक विलक्षण जीवघेणा असा आजार झाला होता आणि त्या आजारातून ते उठले आणि मग त्यांच्या मित्रांना असं वाटलं की त्यांना आजाराच्या या सगळ्या दुःखातनं मोकळं करायचं असेल तर त्यांना पुन्हा कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला एक रमेश देव एक चित्रपट काढणार होते. त्या चित्रपटाची गाणी ते खरं तर नको नको म्हणत होते आणि तुम्हीच लिहायची ती गाणी. आणि मग गदिमा तेवढ्याकरता मुंबईला गेले आणि ती बाबूजींच्या बैठकीची खोली की ज्याच्यात गीतरामायणाच्या अनेक चालींनी जन्म घेतला, जगाच्या पाठीवर, सुवासिनी अशा अनेक चित्रपटातल्या गाण्यांनी जन्म घेतला. त्याच बैठकीच्या खोलीत गदिमा आणि बाबूजी पुन्हा एकदा गाण्यावर काम करायला बसले. पण गदिमांची तब्येत खूप खराब झाली होती. त्यांना मधून म्हणून त्यांची छाती दुखायची, त्यांना खोकला यायचा कारण हिज वन लंग वॉज रिमूव्ड बिकॉज ऑफ कॅन्सर. खोकला यायचा मग आणि मग ते खूप मित्रांच्यावर चिडायचं. ते म्हणायचे, अरे काय रे, माझी तब्येत तुम्ही बघताय ना आणि मला कसली तुम्ही प्रेमाची गाणी बिणी लिहायला सांगता. पण त्यांच्या मित्रांनी त्यांचे हे सगळे टँट्रम्स किंवा सहन करून सुद्धा तशा अवस्थेत त्यांच्याकडनं गाणं लिहून घेतलं आणि ते गाणं म्हणजे या सुखांनो या एकटी पथ चालते तुम्हीच आता साथ द्या हात द्या. म्हणजे शरीराच्या विकल अवस्थेचा
त्यांच्या काव्यगुणावर काहीही परिणाम झालेला नव्हता. याचं आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की कित्येकदा आपण म्हणतो ना की कवीला परकाया प्रवेशाची जी किमया असते ती साध्य असली पाहिजे. मला इतर कवींचं माहीत नाही, पण गदिमानं ही साध्य असावी बरं का. माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेचा मी एक प्रसंग सांगतो की आपल्याकडची लग्न तुम्हाला माहिती आहेत, भयंकर गोंधळ सगळा, वरपक्ष वधूपक्ष, खुर्च्या मांडलेल्या, फराळाची ताटं येत आहेत जात आहेत, सिगरेटचा धूर, नातेवाईक जमलेले, मित्र जमलेले, आणि अशा सगळ्या कोंडाळ्यात गदिमा बसले होते, गप्पा टप्पा चालू होत्या. आणि अशा सगळ्या वातावरणात दिग्दर्शक राम गबाली तिथं आले होते आणि ते म्हणाले होते की बाबूजींची डेट मिळाली आणि अण्णा मला तुमच्याकडनं गाणं आत्ताच लिहून हवे, कारण बाबूजी जर परदेशी गेले तर माझं शूटिंग लांबेल आणि निर्मात्याचं नुकसान होईल. गदिमा म्हणले की हे राम तू पाहतोयस ना, अरे माझ्या मुलीचं लग्न आहे, एवढी नातेवाईक जमलेत, मित्र जमलेत, आणि मी गाणं कुठे लिहू, काही करा. आणि माझ्या तशा नातेवाईकांच्या गराड्यात बसून गदिमांनी नातेसंबंधावरच गीत लिहिले, आणि ते म्हणजे लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी खुणाचे नाही राजा, कुणी खुणाचे नाही. म्हणून मला नेहमी वाटायचं की गदिमांना परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त असली पाहिजे. याच वेळेचा एक विलक्षण प्रसंग मी आपल्याला सांगतो की गदिमा त्यांच्या आजारातून नुकतेच उठले होते आणि एक दिवशी बाबूजी त्यांना भेटायला आले हॉस्पिटलमध्ये बरं का. आणि हे मला माहीत असायचा प्रसंग असा की माझ्या हातूनही माझ्या वडिलांची खूप शुश्रूषा घडली त्यांच्या शेवटच्या काळात, मी तिथं होतो. आणि त्यावेळेला गदिमा खूप बोलत होते की आता माझं आयुष्य सरत आलं, खूप काम झालं, अजूनही खूप करावंसं वाटतं, पण आता शरीर थकलंय. तर बाबूजी सगळं शांतपणे ऐकत होते. मग ते तुम्हाला माहिती आहे बाबूजी नेहमी थोडंसं असं तिरकस बोलत असत. ते म्हणे हे बघा अण्णा, तुम्ही दरवेळेला माझ्या मागून आलेले आहात. चित्रपटासाठी पहिल्यांदा मी कोल्हापूरहून पुण्याला आलो, माझ्या मागोमाग तुम्ही पुण्याला आलात. चित्रपटात कामं मिळवण्याकरता मी पुण्याहून मुंबईला गेलो, माझ्या मागोमाग तुम्ही आलात. तेव्हा या दुनियेतून जाताना सुद्धा आधी मी जाणार, मग तुम्ही यायचं. अशी त्या दोघांची विलक्षण मैत्री होती. रसिको, गदिमांच्या जीवनातले खूप प्रसंग मी तुम्हाला सांगितले, पण ह्या माझ्या भाषणाला माझ्या खिडकीतून गदिमा हे नाव का द्यावंसं वाटलं, याला सुद्धा एक छोटासा किस्सा आहे. आणि तो गदिमांचा नाही, तो माझा स्वतःचा आहे बरं का. गदिमा गेल्यानंतर 2-3 वर्षातली गोष्ट बरं का. मी त्यावेळेला नाटकात वगैरे कामं करत असे सुरुवातीला थोडीशी. एक दिवस मला त्या काळचे प्रख्यात नाट्य दिग्दर्शक बाळ कोल्हटकरांचा फोन आला. ते म्हणाले की अरे आनंद, मला नेहमी अण्णा म्हणायचे की तुला ॲक्टिंगची वगैरे आवड आहे, तर मी एक नवीन नाटक करतोय, विद्या विनयेन शोभते म्हणून, त्यात काम करशील का. तर माझं किती साधारण 28-29 वर्षाचं होतं, करीन की म्हणलं, काय त्यात एवढं, मग ये उद्या माझ्याकडे. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि हे मला वाटतं 78-79 साल असेल बहुतेक, 1-2 वर्ष झाली होती घरी मला जाऊ. आणि मी त्यांच्याकडे गेलो. मग नाटकातली बरीच मंडळी जमली होती, आम्ही पहिल्या अंकाचं वाचन वगैरे केलं आणि ते म्हणाले जेवणासाठी आता सगळे पुढे दुपारी पुन्हा बसूया. मग सगळी मंडळी जेवायला आपापल्या घरी निघून गेली आणि मी आणि बाळ कोल्हटकर आम्ही त्यांच्या घरी जेवायला बसलो. त्यावेळेला मी गीतरामायण म्हणायला नुकतीच सुरुवात केली होती बरं का. तर बाळ कोल्हटकर मला म्हणाल की अरे आनंद, तू आता गीतरामायण म्हणायला सुरुवात केली आहेस, मी ऐकलं. म्हणलं हो मी केली, पण मला काहीतरी ऐकव ना. मग मी त्यांच्या
त्यांनाही स्वतःला संगीताची उत्तम जाण होती बरं का. त्यांनी मी त्यांच्या जवळचा हार्मोनियम ओढला आणि पराधीन आहे जगती पुत्र मानवाताची काही कडवी त्यांना म्हणून दाखवायला सुरुवात केली. मी त्याला कडवी म्हणून दाखवायला सुरुवात केली आणि त्यांच्या डोळ्यातनं गळा 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 पाणी यायला लागलं. खरोखर आपल्याला सांगतो की मी अकवड झालो त्यांच्या डोळ्यातनं पाण्यावर वाणी इतकं ते पाणी वाहत होतं. आणि गंमत म्हणजे मी अकवड झालो हेही त्यांच्या लक्षात आलं, पण डोळ्यातलं पाणी न पुसता हसून ते मला म्हणाले, अरे ही तुझ्या गाण्याला दाद आहे असं समजू नकोस बरं का, तुझ्या खिडकीतून मी गदिमानं पाहतो. रसिक हो, मी आज तुम्हाला गदिमांच्या आयुष्यातले अनेक मोजके प्रसंग सांगितले आणि खरं त्या माणसाचं आयुष्य आभाळासारखं व्यापक होतं. पण जसं विंदा करंदीकरांनी म्हटलंय ना की विश्वाचा आकार केवढा तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. मी त्यात थोडंसं बदल करून म्हणेल की आपलं आभाळ केवढं ते ज्याच्या त्याच्या खिडकी पुरतं. गदिमांचं आयुष्य प्रचंड व्यापक होतं, पण मला माझ्या खिडकीतनं जाणवलेलं जे होतं ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि माझी खात्री आहे की फार लोकोत्तर वेगळी माणसं होऊन गेली. ते स्वतः काय, पु ल देशपांडे काय, सुधीर फडके काय, बाबासाहेब पुरंदरे काय, खरोखरी आपण त्यांच्या पासंगालाही नाही, खरोखरी एकेका विषयाला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेली माणसं होती. सहज हा किस्सा सांगायच्या आधी बाबासाहेबांचा एक किस्सा सांगतो बरं का. एक दिवशी असेच अण्णा गदिमा पंचवटीच्या त्यांच्या एका कोचात बसले होते, तर समोर आत अंगणात येऊन एक रिक्षा थांबली आणि दमा मिराजदार आणि बाबासाहेब पुरंदरे दोघं खाली, आणि बाबासाहेब पुरंदरे चक्क संन्याशाच्या वेशात बरं का, आणि हातात चौपदरी, आणि ते तिथून त्यांच्या भरदार आवाजात ओम बहुत रिक्षावान नाही. तर गदिमा उडालेच एकदम. अरे म्हणजे अहो बाबासाहेब काय हे, आधी रिक्षा देतो म्हणा नाहीतर याच्यात परत चालला. म्हणजे अहो काय भिक्षा हवी आहे ते तरी सांगा, आधी हो म्हणा. शेवटी गदिमा नायराजांनी म्हणले बरं बरं हो, आता तरी सांगा काय हवंय ते मला. ते म्हणले जसं गीत रामायणावर तुम्ही रामाच्या जीवनावर गीतरामायण लिहिलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरही त्याच पद्धतीनं काव्य लिहा. आणि गदिमाने अक्षरशः त्यांना प्रेमाने मिठी मारली. अर्थात परमेश्वराचं ते मनात नव्हतं, नाहीतर एखादा अभिजात काव्य पुन्हा जन्म घेतला असता. असं आपण मूळ किस्स्याकडे आता जाऊया. तर मला असं वाटतं की मी जे आपल्याला खरं सांगायचं तर अगणित प्रसंग मला आठवतात त्यांच्या प्रतिभेचे, त्यांच्या वाक्पटुत्वाचे, पण शेवटी वेळेचं एक बंधन आपल्या सगळ्यांनाच पाळावं लागतं. पण मला असं वाटतं की माझ्या या खिडकीतून गदिमांचं ओझरतं तरी दर्शन तुम्हा रसिकांना नक्कीच झालं असेल. आणि या एका मुद्द्यावर मी माझ्या आजच्या भाषणाचा समारोप करतो. धन्यवाद. रसिक मित्र हो, आदरणीय आनंद सर म्हणाले आपल्याला गदिमांचं ओझरतं दर्शन, तर मला तर पूर्ण खात्री आहे त्यांचं आपल्याला सखोल दर्शन झालेलं आहे. ठिकाणी या खिडकीच्या माध्यमातून चांदाची किरणं विरली, पण मी तर म्हणेन इथं आनंदाची किरणं या सभागृहामध्ये पसरली आनंदरावांच्या मुखगृहातून. अतिशय सुंदर गदिमांच्या विषयी ज्या पैलू आम्हाला माहीत नव्हत्या त्या मला आज इथं समजल्या, आणि का भारदास अशा प्रकारचं आजचं व्याख्यान आम्हाला आनंदरावांनी भूतकाळामध्ये नेलं. त्यावेळेची ती परिस्थिती हालाकीची, ती अशी ती आर्थिक अशी परिस्थिती, त्यातून चालून सुखावून ते बाहेर पडले आणि जिथं संधी भेटली त्याचं त्यांनी सोनं केलं.
इतकं सुंदर अशा प्रकारचं जीवनगाथा गीतरामायणाच्या माध्यमातूनचा असेल त्यांचं पहिले चित्रपट असेल, अप्रतिम अशा प्रकारचं. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. मी सचिव काशीनाथ कुंटलांना विनंती करतोय. बोला, प्रश्न आहे घ्यायचा प्रश्न? चालेल. माईक देतो आपण सर. हॅलो. प्रश्न म्हणजे बामणाच्या पत्त्याविषयी सांगा. हो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की त्यांनी जे एका तळ्यात होती बदके हे जे गाणं लिहिलं, हो हो, तसंच तर त्यांनी विष्णू शर्माचं पंचतंत्र किंवा इसाब रेड्डीमध्ये सुद्धा अनेक गाणी ते लिहू शकले असते. ते एक आमची खंत आहे की ते तसे व्हायला हवं. बामणाच्या पत्राविषयी सांगायचं तर मूळ भाग खरं तर तो गोठा होता गुरांचा, बरं का. आमची एक बरीच जमीन होती, त्यातला पाव हिस्सा आमच्या त्या भाऊबंधांच्या काळात वाट्याला आला, म्हणून त्याला पाव म्हणत असावेत. आणि त्या पावातला हा छोटासा जनावरांचा गोठा. परंतु 48 सालामध्ये गदिमा स्वतः त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि ते खेड्याकडे येऊन राहायला लागले. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इस्पेशली मी मगाशी आपल्याला सांगितलं असं गीतरामायणाचा साक्षात्कार, पहिला साक्षात्कार हा त्यांना माडगुळला झाला. तर त्यांच्या असं ते नेहमी व्यंकटेश माडगुळकरांना म्हणायचे की अरे या जागेत मागे कोणीतरी यज्ञ केले असले पाहिजेत, कारण इथं बसल्यानंतर खूप चांगलं सुचतं. आणि म्हणून त्यांनी ती जी इमारत होती ती व्यवस्थित बांधून घेतली आणि तिला खरं तर तो त्या काळात पत्रा होता, नंतर त्याला कौलं घातली, कडेने सुंदर बागही लावली, पण ती बाग टिकली नाही दुष्काळामुळे. आपल्याला माहिती आहे मानदेशातले दुष्काळ हे फ्रिक्वेंट असायचे. बाकीची बाग, पण तिथली गुलमोहराची झाडं मात्र टिकली. आजही तुम्ही माडगुळच्या जवळ यायला लागता तशी बामणाच्या पत्र्याजवळची गुलमोहराची झाडं तुम्हाला प्रकर्षानं दिसतात. आणि ती गरिबांची अत्यंत आवडती जागा होती. आणि तिथं राहून त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांचा, म्हणजे विशेषतः 2 आंखें 12 हात, गूंज उठी शहनाई या हिंदी चित्रपटांच्या कल्पनासुद्धा त्यांना त्या बामणाच्या पत्र्यात सुचलेल्या होत्या. आणि दुसरं, आपण एका तळ्यात होती या गाण्याविषयी विचारलं. अनेकांनी वेगवेगळी मतं त्याच्याविषयी व्यक्त केली आहेत, पण माझ्या कल्पनेनुसार अगली डकलीन नावाची एक इंग्लिश कविता आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे त्या कवितेपासून स्फूर्ती घेऊन गदिमाने हे गाणं लिहिलं. पण या गाण्याची सुद्धा एक गंमत आहे बरं का, की हे गाणं पहिल्यांदा एका चित्रपटात होतं. त्या चित्रपटाचं नाव सुखाचे सोबती, आणि त्या चित्रपटाचं म्युझिक वसंत पवारांनी केलं होतं. आणि हे गाणं त्या चित्रपटात मला वाटतं मधुबाला जवेरींनी हे गाणं गायलं होतं. आणि त्यावेळेला श्रीनिवास खळे हे नुकतेच इंदोरून पुण्यात आले होते, श्रीनिवास खळे, आणि ते खूप धडपड करत होते की आपल्या या क्षेत्रात नाव व्हावं. त्यांनी गदिमांना भेटण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पण 1-2 महिने त्यांची भेटच झाली नाही, कारण गदिमांचं आणि बाबूजींचं एवढं घट्ट मेटकूट होतं की तिसऱ्याचा प्रवेश होणं खूप अवघड होत होत्यात. म्हणून मग खळ्यांनी काय ठरवलं की गदिमांचं एखादं जुनं गाणं घेऊया आणि त्याला पुन्हा चाल लावूया. त्यांनी ते गाणं पुन्हा घेतलं आणि त्यांना पुन्हा चाल लावली, आणि ती चाल मात्र अत्यंत लोकप्रिय झाली. ती ही एका तळ्यात होती की जे आशाबाईंनी नंतर गायलं. आणि मग त्याच्या पाठीमागचं गाणं म्हणून ते मात्र गदिमांनी अत्यंत आनंदाने दिलं, ते म्हणजे गोरी गोरी पान फुलासारखी छान. अशी ती रेकॉर्ड नंतर अतिशय लोकप्रिय झाली. येस सर, धन्यवाद सर, छान. खरं बात आहे, म्हणजे याला इतकं आपण काय म्हणतो आपण थ्रिल झालेलो आहोत, भारावून गेलेलो आहोत, पण वेळेचं बंधन सुद्धा आपल्याला दाखवावं लागतंय. सरांना पण जायचं आहे. मी जाता दयानंद कॉलेजचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.बी. सिसोदिया सरांना 2 वाक्य बोलायचे आहेत. कृपया आपल्या मनोगत 2च मिनिटात सर. आनंदजी, मनापासून नमस्कार. खरं तर ह्या कार्यक्रमाचं मी फक्त 26 मिनिटं तुम्हाला ऐकू शकलो.
परंतु मला ह्या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की मी बारामतीला विद्याप्रतिष्ठानमध्ये 1993 ते 2009 मध्ये होतो आणि आजही विद्याप्रतिष्ठानमध्ये एक मोठं जे सभागृह आहे गदिमा सभागृह म्हणून आहे. मला ह्या गोष्टीची आठवण होते की कदाचित तुम्ही त्या प्रसंगाला असाल साधारण 2004च्या दरम्यान, ज्यावेळेस त्या सभागृहाला गदिमांचं नाव द्यायचं होतं. मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवारांचं भाषण झालं होतं आणि त्याच वेळेस आपले फलटणचे भोसले साहेबांचं होतं, त्यांचंही खूप सुंदर भाषण झालं होतं. आणि माझ्या मनात एक विचार आला होता की शरद पवार साहेबांनी त्यावेळेस व्यक्त केलेले जे विचार होते त्यात एवढसा काही पॉलिटिकल किंवा राजकीय गंध नव्हता. आज तुमच्या भाषणातून तुम्ही जेव्हा म्हणत होतात की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, 26 मिनिटाचं मी भाषण ऐकलं, त्याच्यातून मला असा उद्वेग झाला की माझं काही कारणास्तव इथे येणं उशीर झालं. मी आपल्याला मनपूर्वक नमस्कार प्रणाम करतो आणि तुम्ही ह्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा शब्दबद्ध करा, वचनबद्ध करा आणि हे भाषण सर्वांसाठी यूट्यूबवरती खुलं करावं अशा आयोजकांना विनंती. नमस्कार, धन्यवाद. नक्कीच सर क्षीरसागर सर, आपण सगळी व्याख्यानं आम्ही यूट्यूबला अपलोड करतोच आहोत. कार्यक्रमाच्या शेवटी समारोप झाल्यानंतर सगळे व्हिडिओ संपूर्णपणे आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले जातील. कारण हा एक वारसा आहे, हा सांस्कृतिक ठेवा आहे. अप्रतिम अशा प्रकारची व्याख्याने या ठिकाणी होत आहेत आणि तन्मनपूर्वक ते त्यांची मतं मांडतायत, त्यांच्या आठवणी सांगतायत. त्याचा ठेवा, सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला असणं फारच गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय सर. धन्यवाद. विदाउट वेस्टिंग टाईम मी सचिवांना विनंती करतोय काशीनाथ कुंडला यांनी आभार प्रदर्शन करावं. काशीनाथजी. धन्यवाद ओंकार सर. व्याख्यानमाला अंतर्गत माझ्या खिडकीतून गदिमा या विषयावर अतिशय हृदयस्पर्शी सखोल व भावनिक व्याख्यान दिल्याबद्दल श्री आनंद माडगूळकर यांचे मनपूर्वक आभार. आपल्या व्याख्यानामुळे गदी माडगूळकर यांचे साहित्य, विचार आणि कार्य अधिक जवळून अनुभवता आला. मी औद्योगिक बँकेचे माजी सेवक सांस्कृतिक मंडळाचे सहखजिनदार श्री श्रीनिवास आमलेटी सर यांना विनंती करतो की आजचे प्रमुख वक्ते रोटरीचे माजी अध्यक्ष श्री आनंद माडगूळकर यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भेटवस्तू रूपात सोलापुरी चादर, टावल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावे. तसेच मार्कंडे सहकारी सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन श्री रमेश पडप यांनी आजच्या या व्याख्यानमालासाठी आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल व्याख्यानमालाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि आपले बांधकाम व्यावसायिक रोटेरियन श्री प्रदीप पडगे सरांना विनंती करतो की मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन श्री रमेश विडप यांना भेटवस्तू रूपात सोलापुरी चादर, टावल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावे. आजच्या व्याख्यानमालासाठी प्रायोजकत्व देऊन सहकार्य केलेल्या जयलक्ष्मी ज्वेलर्सचे श्री व्यंकटेश बिटला यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक यशस्वी आणि संस्मरणीय झाला आहे. मी आजचे प्रमुख वक्ते श्री आनंद माडगूळकर सरांना विनंती करतो की आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक जयलक्ष्मी ज्वेलर्सचे श्री व्यंकटेश बिटला यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करावे.
मी पुढील सूत्रे वंगा सरांना सुपूर्द करतो. एकच मिनिट घेतो मी. उद्याचं व्याख्यान जे आहे सदानंद मोरे सरांचं, जे संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. पंढरीची वारी, इतिहास आणि वर्तमान असा उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे. पण सरांचा निरोप आला आहे आम्हाला, काही प्रकृती स्वास्थ्यामुळे ते उद्या येऊ शकणार नाही आहेत. तर डॉक्टरांनी त्यांना प्रवासासाठी मज्जाव केलेला आहे आणि त्यांच्या दिवशी त्याच विषयावर हरिभक्त पंडित सचिन महाराज पवार पुणे यांचं आपण उद्या व्याख्यान ठेवलं आहे. त्याच लेवलचं असणार आहे. सचिन महाराज पवारांचं उद्या व्याख्यान असेल आणि विषय आहे पंढरीची वारी, इतिहास आणि वर्तमान. सर्वांशी स्वतःने विनंती आहे, उद्यासुद्धा आपण या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित लावावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि या व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा. मी माननीय अध्यक्ष आणि प्रेसिडेंटच्या सूचनेनुसार आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री. एक अनाउन्समेंट आहे. उद्या 3 सप्टेंबरला रोटरी क्लब, पंचमुखी हनुमान देवस्थान आणि इतर काही संस्थांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेलं आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं आयोजन केलेलं आहे. आपण आपल्या आजूबाजूचे कोण असतील गरजूवंतू त्यांना अवश्य हा मेसेज उद्या त्यांपर्यंत द्यावा, फॉरवर्ड करावा. स्थळ आहे